परंतु शेतकऱ्याच्या पाठीशी राहणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहे. कोण काय म्हणतंय आमच्याबद्दल तर दादा रोज बातम्या येत्या, पण बातम्यापेक्षा महत्वाचं आहे आम्ही आहोत शेतकऱ्याच्या बाजूनं. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार आहे, मी त्या पक्षाचाच आहे आणि उद्या मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचा आमदार आहे आणि त्याच पक्षाचा आहे. हे वाक्य अभिजित आबा पाटील यांना सातत्यानं लोकांसमोर येऊन सांगावं लागतंय, त्यांची भूमिका मांडावी लागते, लोकांना सांगावं लागते. मी शरद पवारांचाच आमदार आहे, मी राष्ट्रवादीचाच आमदार आहे, मी कुठे फुटलो नाही, मी कुठे गेलो नाही, हे सातत्यानं आम्हाला लोकांसमोर येऊन का सांगावं लागतंय. तर त्यांची आजपर्यंतची राजकारणामध्ये बदललेली भूमिका, राजकारणामध्ये त्यांनी घेतलेली दुटप्पी भूमिका, यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे खऱ्या अर्थानं की नेमकं अभिजित पाटील कुणाचे, अभिजित पाटील राष्ट्रवादीचे का अभिजित पाटील भाजपचे, हा लोकांमध्ये संभ्रम आहे. तो लोकांमध्ये संभ्रम जास्त दिसू नये म्हणून आबांना सातत्यानं लोकांमध्ये येऊन सांगावं लागतंय की मी राष्ट्रवादीचा आहे, मी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचा माणूस आहे. कारण त्यांनी लोकसभेला जी बदललेली भूमिका असेल त्यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम झाला आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाने जो उमेदवार दिलाय वसंतनाना देशमुख यांना पाठिंबा देणं गरजेचं होतं, परंतु ते वसंतनाना देशमुखांना पाठिंबा न देता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिले चित्र बघायला मिळतंय. कालच अभिजित पाटील त्या ठिकाणी जयकुमार गोरे यांनी एक सभा घेतली होती, मिटिंग घेतली होती आणि त्या ठिकाणी जयकुमार गोरेंच्या सोबत अभिजित पाटील त्या ठिकाणी दिसले. नेमके आबा कुणाचे हा लोकांमध्ये संभ्रम आहे, त्यामुळे आबा स्वतःहून सांगतात की मी राष्ट्रवादीचा आहे. पण आज जर रोहित पवारांचं पंढरपूर मधलं अन्नत्याग आंदोलन बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा अभिजित पाटील रोहित पवारांसोबत होते आणि भारतीय जनता पार्टीवर आणि सरकारवरती टीका करत होते की सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे, लाईट सरकार व्यवस्थित पुरवत नाही, शेताला हमी भाव देत नाही. आणि नेमकं मग अभिजित पाटील नेमकं म्हणायचंय काय की सरकार चांगला आहे वाईट आहे हे एकदा आपण लोकांसमोर येऊन स्पष्ट आपली भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे. वसंतनाना देशमुखला उमेदवार देताना अभिजित पाटील स्वतः स्पष्ट सांगतात की आम्हाला विचारात न घेतलं नाही किंवा आम्हाला सांगितलं नाही की उमेदवारी वसंतनाना देशमुखांना द्यायची. तुम्हाला जरी सांगितलं नसेल तर पक्षाचा आदेश म्हणून तो तुम्ही खऱ्या अर्थानं पाळायला पाहिजे होता. भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने मला वाटत नाही की कुठल्या आमदारांचं किंवा कोणाचं मत घेतलं असेल, परंतु राजेंद्र राऊतला ज्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेस खऱ्या अर्थानं सगळेच भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणी त्यांच्या विजयासाठी त्या ठिकाणी धडपडताना बघायला मिळतात. स्वतः परिचारक देखील त्यांना उमेदवारी मिळणार असताना देखील त्यांना डावलून ते राजेंद्र राऊतला दिल्यामुळे सुद्धा परिचारक सुद्धा त्यांचं उघडपणे मोठ्या प्रमाणावरती त्यांचा प्रचार केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पंढरपूर मंगळ संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. परंतु अभिजित पाटील यांनी वसंतनाना देशमुख यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिल्यामुळे लोकांमध्ये किंवा राष्ट्रवादीच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून राजू खरे यांनी आपली प्रामाणिकपणे भूमिका मांडली आणि लोकांसमोर सांगितलं की मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे वसंतनाना देशमुख यांच्या पाठीची खऱ्या अर्थानं आहे, त्याच पद्धतीची भूमिका अभिजित पाटील यांनी खऱ्या अर्थानं मांडायला पाहिजे होती. अर्थात राजू खरे देखील त्या ठिकाणी पक्षाने विचारात घेतलं नसताना की वसंतनाना त्या ठिकाणी उमेदवारी द्यावं का, तरी पण त्यांनी आपल्या पक्षाचा आदेश समजत त्या ठिकाणी नानाला पाठिंबा दिलाय. मोहिते पाटलांनी ही उमेदवारी ठरवले. खऱ्या अर्थानं अभिजित पाटलांचं राजकारण वलय मोठं म्हणजे मोहिते पाटील आहेत आणि त्यांचे जरी आदेश समजून किंवा त्यांचं तरी म्हणणं त्या ठिकाणी समजून त्यांनी स्वतः वसंतनाना देशमुख यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा द्यायला पाहिजे होता. परंतु चित्र या महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वेगळं बघायला मिळते. अनेक राष्ट्रवादीचे आमदार हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये पाठिंबा देते. ते नेमकं चित्र चाललंय काय, तुम्ही नेमकं कोणत्या मार्गाने किंवा कोणती भीती तुमच्या मनामध्ये आहे हे तर लोकांना खऱ्या अर्थानं समजली पाहिजे. लोकांनी तुम्हाला निवडून देताना तुम्ही डॅशिंग आमदार, तुम्ही धाडशी आमदार, लोकांमध्ये मिसळणारा आमदार, कोणत्याही सरकारला मॅनेज न होणार तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला लोकांनी खऱ्या अर्थानं निवडून दिलं. परंतु सध्याला जर तुमची भूमिका बघताय तर लोकांमध्ये तुमच्याविषयी त्या ठिकाणी संभ्रम आहे आणि याचं उत्तर लोक तुम्हाला त्या ठिकाणी येणार निवडणुकीमध्ये किंवा तुम्हाला लोक हा प्रश्न विचारणार येते नेमकं अभिजित आबा पाटील कोणाचे. तर दर्शक हो, माझा देखील तुम्हाला एक हा प्रश्न आहे की तुम्ही सांगा नेमकं अभिजित आबा पाटील कोणाचे.